मुंबईतील कुलाबा येथील FTT डॉकयार्डमध्ये मास्टर चीफ क्लास 2 या पदावर कार्यरत असलेले 33 वर्षीय नौदल अधिकारी सूरज सिंह अमरपाल सिंह चौहान हे 6 दिवसापासून गूढरित्या बेपत्ता झालेत। रविवारी 7 सप्टेंबरला पहाटे 5च्या सुमारास घरातून निघालेल्या चौहान यांनी मुंबईहून पहिली लोकल पकडली आणि सकाळी 7:20 वाजता भिवपुरी स्थानकावर उतरून गरबेट ट्रेकच्या दिशेने प्रस्थान केलं। 8:16 पाळी भुतिवली धरणाजवळ मोबाईलचा शेवटचा सिग्नल मिळाल्यानंतर चौहान यांचा फोन कायमस्वरूपी बंद आहे। त्यानंतर ते कुठे गेले याचा थांगपत्ता लागलेला नाही। मूळचे राजस्थानातील भिवानी जिल्ह्यातील असलेले चौहान सध्या मुंबईत पोस्टिंगमुळे कुलाबा येथे वास्तव्यास होते। गायब झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच MMRCC, भारतीय नौदल आणि वन विभाग यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली। भिवपुरी आणि माथेरान दरम्यान खडकाळ जंगली प्रदेशात शोधकार्यात मदत करण्यासाठी गुरुवारपासून ड्रोन तैनात करण्यात आले। शोध मोहिमेत स्वयंसेवक, नौदल आणि वन विभागाचे अधिकारी यांच्यासाठी एक खास व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलाय, अशी माहिती MMRCCच्या प्रवक्त्याने दिली। दरम्यान कुटुंबीय, नातेवाईक आणि स्वयंसेवकांनी भावनिक आवाहन करताना परिसरातील गिर्यारोहक आणि स्थानिक नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन केलंय। कुणालाही चौहान यांच्याबाबत ठोस माहिती मिळाल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे। या प्रकरणाची नोंद नेरळ पोलिसांकडे तसंच कफ परेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून 6 दिवस उलटूनही अधिकाऱ्याचा काहीच मागमूस न लागल्याने परिसरात संभ्रम, भीती आणि गूढतेचं सावट निर्माण झालंय। वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।